नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या 8वीच्या इतिहास विषयाच्या पाठामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण इतिहासामधील प्रकरण क्रमांक 12 स्वातंत्र्य प्राप्ती ह्या पाठाची सुरुवात आज आपण करत आहोत. नेहमीप्रमाणे ह्या पाठाची विभागणी 2 भागात करत आहोत. तर त्यातील आज आपण पहिला भाग पाहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रकरण क्रमांक 12 स्वातंत्र्य प्राप्ती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा व्यापक झाला होता. आता दुसरे महायुद्ध हे 1 सप्टेंबर 1939च्या दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले होते व हे युद्ध इतकं भयानक होते की ते 1939 ते 1945 पर्यंत म्हणजेच सलग 5 वर्ष हे युद्ध चालू होते. त्यामध्ये ब्रिटिश सुद्धा गुंतलेले होते. त्याच काळामध्ये भारतामध्ये सुद्धा असंतोष वाढू लागला होता, कारण भारतीयांचा असंतोष हा शिगेला पोहोचलेला होता. ज्या काळामध्ये ब्रिटन दुसऱ्या युद्धामध्ये गुंतलेले होते, यामध्ये काय झाले तर भारतीयांचा असंतोष वाढला होता. भारतीयांना स्वतंत्र हवे होते आणि यामध्ये भारताचे नेतृत्व करत होते राष्ट्रीय सभा. भारतीयांचे नेतृत्व हे राष्ट्रीय सभा करत होते. राष्ट्रीय सभेचे सुद्धा अतोनात प्रयत्न चालू होते. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न चालू होते की भारताला स्वतंत्र मिळावं हे प्रयत्न पाहून, त्याचप्रमाणे भारतीयांचा असंतोष पाहून ब्रिटिशांना कळलं होतं की आत्ता आपला मुक्काम हा भारतामध्ये काही काळाचाच आहे. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनाने ब्रिटिशसुद्धा तयारीला लागले होते, वाटाघाटी करायला तयार होते. पण ब्रिटिशांना अजून आशा होती की आपण भारतावर अजून काही काळ का होईना राज्य करू शकतो. कसे तर भारतीयांच्या धर्माशी खेळून. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की 1857च्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी याचाच वापर केला होता की फोडा आणि राज्य करा. यांनी आपल्याच राज्यकर्त्यांचा वापर करून आपल्याच लोकांना हरवलं होतं. त्याचप्रमाणे धार्मिक भेदभाव निर्माण करून आपल्यामध्येच फूट पाडली होती. तेच तंत्र त्यांनी पुन्हा वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही प्रमाणात का होईना यशस्वी झाले होते. त्यांनी धार्मिक असंतोष, त्याचप्रमाणे धार्मिक भेदाचा वापर केला. ठीक आहे, तर मग नंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली 30 डिसेंबर 1906 साली. ढाका म्हणजेच आजच्या बांगलादेशमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी सुद्धा अखिल भारतीय हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना केली व अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना 1915 साली करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली नागपूरमध्ये झाली होती आणि 1930मध्ये प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा सिद्धांत मांडला होता व पुढे चौधरी रेहमत अली यांनी पाकिस्तानची संकल्पना मांडली. बॅरिस्टर मोहम्मद जिना यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडून
स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली व जिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे तो भाग मुस्लिमांच्या ताब्यात द्यावा असे बॅरिस्टर जिना यांचे मत होते व राष्ट्रीय सभा ही फक्त हिंदूंची आहे, त्यामध्ये मुस्लिमांना कोणताही फायदा नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना यांनी केलेला होता. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नोटेवर बॅरिस्टर जिना यांचाच फोटो असतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्ती या प्रकरणातील आता आपण पहिला जो मुद्दा पाहणार आहे तो आहे वेफेल योजना. 1945च्या जूनमध्ये भारताचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी ही योजना आणली. या योजनेअंतर्गत भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधिमंडळामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक दलित यांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या ही समान असेल या विषयांवर चर्चा करण्यासाठीची बैठक ही सिमलामध्ये ठेवण्यात आली, पण त्यामध्ये एकमत होऊ शकले नाही, कारण मुस्लिम लीगच्या जिनाचे म्हणणे होते की व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामधील मुस्लिम सदस्य हे मुस्लिम लीगच ठरवणार आणि या मागणीला राष्ट्रीय सभेने विरोध दर्शवला. म्हणूनच वेव्हेल योजना ही फसलेली होती. त्याचप्रमाणे त्रिमंत्री योजना हा या प्रकरणातील दुसरा जो पॉईंट आहे तो आहे त्रिमंत्री योजना. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश राज्यकर्ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अनुकूल झालेले होते. अशा प्रकारची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये दिलेली होती. त्याचप्रमाणे भारतीयांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकारसुद्धा मान्य केला गेला. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांचे प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट केले. या संबंधीच्या वाटाघाटी करण्यासाठी 1946ला एक शिष्टमंडळ भारतात पाठविण्यात आले. 1946ला पॅथिक लॉरेन्स, स्टॅनफर्ड क्रिप्स आणि एफी अलेक्झांडर हे त्रिमंत्री मंडळ भारतात आले आणि त्यांनी आपली योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. त्याचबरोबर भारतीयांनी मिळून प्राप्त आणि संस्थानाचे संघराज्य स्थापन करावे याचे संविधानसुद्धा भारतीयांनीच तयार करावे व हे होईपर्यंत भारताचा कारभार हा भारतीय हंगामी सरकारने ब्रिटिश व्हाईसरॉयच्या मार्गदर्शनाखाली करावा. यातील काही बाबी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या आणि यामध्ये मुस्लिमांच्या स्वातंत्र्य राज्याचा उल्लेख नाही म्हणून मुस्लिम लीगसुद्धा असंतुष्ट होती. यामुळे ही योजना पूर्णपणे मान्य करण्यात नाही आली. त्याचबरोबर प्रत्यक्ष कृती दिन हा तिसरा मुद्दा आपण आता पाहणार आहोत. तर संविधान सभा स्थापन करण्यासाठीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले होते. या सभेत सहभागी होण्यासाठी मुस्लिम लीगने नकार दिला. भारताच्या फाळणीची मागणी जोर धरू लागली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तान निर्मितीचा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून 16 ऑगस्ट 1946 ठरवण्यात आला. यामध्ये मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक निर्णय घेतला आणि भारतभर हिंदू मुस्लिम दंगली घडल्या. बंगालमधील नोआखाली भारतात मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांधी तेथे रवाना झाले होते. हा हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची पर्वा न करता तिथे गेले. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व